ब्रेक नंतर आपण पाहता न्यूज प्लॅनेट। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेंवरही टोकदार शब्दात हल्ला चढवला। ज्यांनी शिवसेना पक्ष फोडला तो पक्ष त्यांचा नसून पूर्णपणे चोरीचा आहे। केवळ सत्तेच्या जोरावर हा पक्ष बळकावण्यात आला असल्याचा पुनरुच्चार संजय राऊतांनी केलेला आहे। इतकंच नव्हे तर राऊत यांनी भाजप आणि शिंदे यांच्यामधील अंतर्गत संघर्षावर भाष्य करत असताना एक खळबळजनक विधान केलेलं आहे। भाजप आगामी काळात एकनाथ शिंदेंची मुलंही पळवणार अशा शब्दात त्यांनी महायुतीमधील अविश्वासावर बोट ठेवलं। मुलांच्या पळवापळवीवरून सुरू असलेल्या वादावर थेट भाष्य करताना राऊत यांनी आव्हान दिलेलं आहे की कुणाची मुलं कोण पळवणार हे या निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच। निवडणुकीच्या निकालानंतर चित्र पालटलेलं असेल आणि सध्या सत्तेत असलेले अनेक चेहरे भाजपच्या डावपेचांचे बळी ठरतील असा इशारा त्यांनी या निमित्तानं दिलेला आहे। एकत्र येण्यासंदर्भात पोरं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचं म्हटलेलं आहे। राजकीय पोरं पळवण्याची टोळी सक्रिय। अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार? मुलं सांभाळावीत ना। भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे। भारतीय जनता पक्षनी त्या जसे कुत्रे पकडाच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत। आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे, एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहेत, स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहेत। त्यांचा पक्ष जो त्यांना मिळालेला आहे तो चोरीचा आहे। ज्या पक्षाचा बापच चोरलेला आहे, चोरीचा आहे, अनावरस आहे, बापच अनावरस आहे। अमित शहानी आपलं नाव दिलं आहे त्याला एवढंच की हा माझा पक्ष आहे। कळेल तुम्हाला महापालिका निवडणुकांनंतर कोणाची पोरं कोण पळवते। पिंजरे लावले आहेत, कुत्र्याला लावतात ना तसे, आणि त्यात किती जात आहेत ते बघा मग। राऊतांच्या या टीकेनंतर संजय शिरसाट मात्र आपल्या नेत्यासाठी धावून आले। त्यांनी राऊतांच्या टीकेवर नेमकं काय उत्तर दिलंय ते देखील पाहूयात। त्यांची पोरं पळवले जातील हे त्यांना आता भीती त्यांच्या मनामध्ये आहे। आणि संजय राऊत एकीकडे म्हणतात की शिवसेनेची पोरं पळवणार भाजप। 24 तासामध्ये यांच्यामध्ये एक वाक्यता सुद्धा नाही कोण कुणाशी पळवणार आहे। तुम्ही एकदा ठरवून घ्या काय बोलायचं। म्हणजे पळवापळवीच याचा अर्थ त्यांना कोंडून नेणे किंवा दाखवणे असं तर काही घडलेलं नाही ना। भाजपकडे काही पदाधिकारी गेले, त्यांच्याही डोळ्यावर पट्टी नव्हती। म्हणून तुम्हाला जो काही विचार वाटतोय की आम्ही युती केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चेंज होणार, असं काहीच घडणार नाहीये। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी देखील ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका करताना ही युती नसून केवळ भीती असल्याची टीका केलेली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे प्रेमापोटी नव्हे तर राजकीय अस्तित्वाच्या भीतीपोटी एकत्र आल्याचा टोला त्यांनी लगावला। यावेळी नवनाथ बन यांनी एक खळबळजनक विधान करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसतील अशी भीती व्यक्त करत त्यांनी भूतकाळातील काही दाखले दिले। संजय राऊत वारंवार या युतीचं समर्थन करत असताना नवनाथ बन यांनी मात्र त्यांना थेट आव्हान दिलेलं आहे। संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केलेली फक्त 10 चांगली कामं जनतेला दाखवावीत अशा शब्दात त्यांनी ठाकरेंच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। केवळ विरोधासाठी विरोध न करता विकास कामांवर बोलावं असंही बन यांनी यावेळी म्हटलंय। उद्धवजी ठाकरे यांची परंपरा पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची आहे। राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम देखील संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करणार आहेत। मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी 25 वर्ष केलं। मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर ढकलण्याचं काम संजय राऊत, उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं। महापालिकेमध्ये सत्ता असताना तुम्ही कशा पद्धतीनं महापालिका लुटली आणि मराठी माणसाला परागंदा केलं हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। तर आगामी महापालिका निवडणुकांसाठी आता ठाकरे बंधूंनी कंबर कसलेली असून प्रचाराचा अत्यंत कमी वेळ लक्षात घेता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त रणनीती आखली।
जास्तीत जास्त सभा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे वरिष्ठ नेते एकत्र मिळून नियोजन करतायत. मुंबईसह ठाणे, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या महापालिकांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं असून तिथे भव्य प्रचार सभा आणि रोड शोचं आयोजन केलं जाणार आहे. या प्रचार मोहिमेची जबाबदारी विभागून घेण्यात आलेली असून मुख्य सभांचं मैदान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दिग्गज नेते गाजवणार आहेत. तर दुसरीकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या खांद्यावर रोड शो आणि भव्य प्रचार रॅलींची धुरा सोपवण्यात आलेली आहे. ठाकरे बंधूंची ही नवी फळी मैदानात उतरणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय. प्रचाराचे हे संपूर्ण नियोजन येत्या 2 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा मानस दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आहे. तर दिवसभरातील इतरही राजकीय घडामोडी आपण जाणून घेणार आहोत न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून एका छोट्याशा ब्रेकनंतर. नमस्कार, मी मेघना घाग. सुपर प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी ही 5 जुलैच्या मोर्चाच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली घोषणा अखेर प्रत्यक्षात येते. गेली अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या शिवसेना व मनसेच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे हे संयुक्त पत्रकार परिषदेत वरळीतील ब्ल्यूसी ब्लँकेटमध्ये खरं तर त्यांनी ही घोषणा केलेली आहे. मुंबईसह राज्यातील महापालिकांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र जागा वाटपावर निश्चित होत नसल्यानं घोषणा लांबणीवर पडली होती. आता ती युती प्रत्यक्षात आली आहे. पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट. दोन दशकानंतर उद्धव आणि राज ठाकरेंची राजकीय युती. महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांची युती. याआधी याच बँक्वेटमध्ये भाजप आणि शिवसेना युतीची घोषणा झाली होती. सत्ता संघर्षाच्या राजकारणात शिवसेना भाजपा युती टिकली नाही. ठाकरे पक्ष आणि मनसेची युती राजकीय चमत्कार घडवणार का? हेच ते वरळी. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ठाकरे बंधूंची युती आणि भाजपच्या टीकेनंतर आता मुंबईच्या राजकारणामध्ये काँग्रेसनंही उडी घेतलेली आहे. मुंबईच्या महापौर पदाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. ठाकरे आणि महायुतीकडून मराठी महापौराचा सूर लागत असताना काँग्रेसही तसा सूर लावताना दिसतेय. आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मुंबईमध्ये मराठी महापौर व्हायला काहीच हरकत नाही असं स्पष्ट मत काँग्रेसच्या नसीम खान यांनी व्यक्त केलेलं आहे. मराठी महापौर झाला पाहिजे, का झाला नाही पाहिजे? कोणाला ह्याच्यामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन आहे? अनेक वेळ काँग्रेस पक्षाने सुद्धा, काँग्रेस पक्षाची जेव्हा महानगरपालिकामध्ये सत्ता होती, मराठी महापौर काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिला महापौर मराठीच होता. तर मराठी महापौर होणे लोकतांत्रिक प्रक्रिया आहे. चांगला लोकतांत्रिक प्रक्रियाच्या माध्यमातून प्रत्येक निवडणुकामध्ये मुख्यमंत्री असो, महापौर असो किंवा निवडणुकाच्या माध्यमातून ज्या ज्या संस्थांमध्ये लोकतांत्रिक प्रक्रियाने विषय होत असतो तशा प्रकारच्या महापौरचे सुद्धा विषय होणार. राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबई महापालिकेच्या आगामी गणितांना नवी धार आलेली आहे. आतापर्यंत शिवसेना आणि मनसे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक असताना आता काँग्रेसनेही मराठी महापौराचा सूर आळवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. सर्वच प्रमुख पक्षांकडून मुंबईवरती दावा केला जात असताना नसीम खान यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जात आहे आणि यामुळे मुंबईच्या राजकारणात मराठी कार्ड आता पुन्हा एकदा केंद्रस्थानी येताना दिसू लागलेलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जालन्यामधील राजकीय हालचालींनाही वेग आलेला असून भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी महायुतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जालन्यात भाजप युतीसाठी पूर्णपणे सकारात्मक असून मित्र पक्षांसोबत मिळूनच ही निवडणूक लढवण्यावरती शिक्कामोर्तब झालंय.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चेवर दानवे यांनी स्पष्टीकरण दिलेलं असून नुकत्याच झालेल्या बैठकांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी नमूद केलं. येत्या 2 दिवसात युती संदर्भातील अंतिम निर्णय जाहीर होईल असे संकेतही दानवे यांनी दिलेत. भारतीय जनता पक्ष युतीसाठी सकारात्मक आहे. गेले 2 दिवस भारतीय जनता पार्टी अंतर्गत बैठका झाल्या. मी स्वतः, बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, आज संतोष दानवे, भास्कर आबा यांनी या जालना शहरात जे वार्ड आहेत त्या वार्डामध्ये आलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखतीनंतर एक आमचं रेकॉर्ड तयार केलं की मित्रपक्षाशी बसताना कोणत्या प्रकारची वार्ड आपण मागितले पाहिजे, कोणती वार्ड निवडून येऊ शकतात, अशा प्रकारचं अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या रचना आम्ही अगोदर करून घेतली आणि त्यानंतर आता आम्ही युतीसाठी बसायला तयार आहे. जालन्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागांवरून सुरू असलेली रस्सीखेच थांबवून एक दिलानं मैदानामध्ये उतरण्याची तयारी भाजपनं केलेली आहे. रावसाहेब दानवे यांच्या या विधानामुळे जालन्यातील महायुतीच्या